चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चिमण्या गोष्टी चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्रातील एक सुंदर गोष्ट, ब्राह्मणाचा स्वप्नभंग. चला तर मग ऐकायला सुरुवात करूया. एका गावात स्वभाव तुपण नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे कोणी नातेवाईक नव्हते आणि तो भीक मागून आपले पोट भरत असे. तो खूप कंजूस होता. मिळालेलं थोडं फारांना तो एका मातीच्या हंड्यात साठवत असे आणि तो हंडा आपल्या झोळीजवळ टांगून ठेवत असे. एका दिवशी त्याला भरपूर भाताची पेज मिळाली. त्याने हंडा भरून घेतला आणि उरलेली पेज खाल्ली. रात्री झोपताना तो हंड्याकडे पाहत राहिला आणि विचार करत झोपी गेला. स्वप्नात त्याला दिसलं, गावात दुष्काळ पडला आहे. तो पेज विकतो आणि 100 चांदीच्या नाण्यांची कमाई करतो. तो त्या पैशातून शेळ्या विकत घेतो. शेळ्या पिल्लं देतात, मग तो गाई म्हशी घेतो, त्यांना दूध देतं आणि तो दूध, लोणी, ताक विकतो. हळूहळू तो श्रीमंत होतो. त्याने मोठं घर घेतलं. एका श्रीमंत ब्राह्मणाने आपली सुंदर मुलगी त्याच्या विवाहासाठी दिली. त्यांना एक मुलगा होतो, सोमशर्मा. तो खूप खोडकर असतो. तो सारखा खेळतो, ओरडतो. ब्राह्मण त्याला ओरडतो आणि रागाच्या भरात पत्नीला लाथ मारतो. अचानक धाडकन आवाज होतो. त्याच्या पायाने हंड्याला लाथ लागलेली असते. हंडा फुटतो आणि सगळी पेज खाली सांडते. तो जागा होतो आणि त्याचं स्वप्नही संपतं. त्या पेजसाठी तो इतका खुश होतो, तेही गेलं. ज्या पेजसाठी तो इतका खुश होता, तेही गेली. तो शांतपणे बसतो आणि आपली चूक त्याच्या लक्षात येते. तर मुलांनो, काय शिकायला मिळाले तुम्हाला या गोष्टीतून? हवेत महाल बांधणे चांगले नाही. स्वप्न पहा, पण वास्तवात राहून शहाणपणाने वागा. तर मुलांनो, आवडली ना गोष्ट? चला तर मग लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं. धन्यवाद.